तुम्हाला माहितीये का, गेवराईमध्ये पंडित विरुद्ध पवार हा सुरू असलेला संघर्ष त्याला 40-50 वर्षाचा इतिहास आहे. शाहूराव पवार विरुद्ध शिवाजीराव पंडित असा संघर्ष अनेक पिढ्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलाय. शाहूराव पवार आणि शिवाजीराव पंडित यांच्यातील संघर्ष सोयरकीमुळे थोडासा थांबला, मात्र आता त्यांचेच मुलं, नातू, पंतू हे एकमेकाच्या जीवावर उठलेत. नगरपालिका निवडणुकीत गेवराईत जो राडा झाला त्या सगळ्या विषयावर आणि पंडित विरुद्ध पवार या संघर्षाच्या इतिहासावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गोदाकाठचा बेल्ट लाभल्यामुळं अत्यंत सधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गेवराई तालुक्यावर आपलं कायम वर्चस्व राहावं यासाठी शाहूराव पवार असतील, माधवराव पवार असतील, बाळराजे पवार असतील किंवा लक्ष्मण पवार असतील यांनी कायमच शिवाजीराव पंडित असतील, विजयसिंह पंडित असतील, अमरसिंह पंडित असतील यांच्या समोर आव्हान उभा केलं. शाहूराव पवार विरुद्ध शिवाजीराव पंडित असा जो काही संघर्ष सुरू होता त्या संघर्षाला 80च्या दशकामध्ये विराम मिळाला, कारण पंडित आणि पवार यांच्यामध्ये सोयरपण झालं. आणि जिथं सोयरपण झालं तिथलं सगळे मागचे राजकीय मतभेद किंवा हेवे दावे वैर सोडून द्यायचं आणि गुन्ह्या गोविंदानं राजकारण एकत्रित करायचं असा त्यांचा निर्णय झाला. मात्र त्याच वेळी 95च्या काळामध्ये शिवाजीराव पंडित यांच्यासमोर बदामराव पंडित यांनी तगडं आव्हान उभं केलं. शिवाजीराव पंडित यांच्यासारख्या माजी मंत्री असलेल्या आणि विद्यमान आमदार असणाऱ्या व्यक्तीला बदामराव पंडितांनी 50,000पेक्षा अधिकच्या फरकाने पराभूत केलं आणि या दोघांमध्ये तिथून पुढे संघर्ष सुरू झाला. 80च्या दशकामध्ये सुरू असलेला पवार विरुद्ध पंडित हा संघर्ष 90चं दशक उलटेपर्यंत पंडित विरुद्ध पंडित असा सुरू झालेला गेवराईकरांनी पाहिला. अक्षरशः एकेरीवर येऊन एकमेकाच्या घरावर चाल करून जाऊन एकमेकाच्या कार्यकर्त्यांना यथेच्छ बदलून काढण्यापर्यंत हा संघर्ष गेला. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा शरद पवार यांच्या मध्यस्थीमुळं दोन्ही पंडितांमध्ये दिलजमाई झाली आणि लोकसभा निवडणुकीत या दोघांनी एकमेकाच्या स्टेजवर जाणं पसंत केलं. तिथं बदामराव पंडित यांचा पराभव झाला आणि पुन्हा एकदा पंडित विरुद्ध पंडित हा संघर्ष उभा राहिला. पण त्या दरम्यान गेवराईमध्ये लक्ष्मण पवार यांच्या रूपानं पंडितांसमोर पुन्हा एकदा आव्हान उभा केलं ते पवारांनी. नगराध्यक्ष असलेल्या लक्ष्मण पवार यांनी 2014ची विधानसभा निवडणूक लढवली आणि अमरसिंह पंडितांचा 40,000पेक्षा अधिक फरकानं पराभव केला. लक्ष्मण पवार यांचा न खाऊंगा न खाणे दूंगा हा स्वभाव असल्यामुळं त्यांना 2019ला देखील लोकांनी डोक्यावर घेत विधानसभेत पाठवलं. लक्ष्मण पवार यांच्या बहीणबाई या अमरसिंह पंडित यांचे बंधू जयसिंह पंडित यांच्या पत्नी आहेत. मग अशा वेळी या मेहण्यामध्ये संघर्ष होणार नाही यासाठी सगळ्यांनीच काळजी घेणं गरजेचं होतं. परंतु तो संघर्ष कसा पेटेल, त्या संघर्षामध्ये किंवा त्या दोन्ही नात्यामध्ये मेहण्यामध्ये कसा दुरावा निर्माण होईल यासाठीच जाणीवपूर्वक सगळ्यांनीच प्रयत्न केला आणि त्याचं पर्यावसन हे दोन्ही कुटुंबामध्ये अगदी उभा दावा होण्यापर्यंत गेलं. गेवराई नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत शांतपणे संयमीपणानं प्रचार सुरू होता. प्रचारात एकेरीवर येण्यापर्यंत विजयसिंह पंडित किंवा बाळराजे पवार यांच्याकडून प्रयोग झाले, पण मर्यादा पाळली गेली होती. विजयसिंह पंडितांनी अनेक वेळा बाळराजे पवार यांचा कैदी नंबर 420, मर्डरर, खुनी, हत्यारा असा उल्लेख केला. तर बाळराजे पवार यांनी देखील एकेरीवर येत अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांना आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला. हा संघर्ष बोलाचालीवर थांबेल असं वाटत होतं, पण जे शिवछत्र घराणं किंवा जे पंडित घराणं हे छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानतं, त्याच घराण्यातील देवट्या नातवानं आपल्याच सख्या मामीबद्दल अत्यंत अर्वाच्य भाषा वापरली. त्या मामीला नको त्या भाषेत बोलला. त्या मामीच्या पाठीशी राहून टाळ्या वाजवणे किंवा आपल्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक उचकवून मामीच्या अंगावर घालण्याचा उद्योग केला आणि तोही कुठं, लोकांच्या समक्ष, मतदान केंद्रावर. शेवटी ती देखील महिलाच आहे, घरंदाज आहे. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि हे आलेलं पाणी तिच्या पोरापर्यंत पोहोचल्यानंतर त्या पोरानं कुठलाही विचार न करता थेट पृथ्वीराज पंडित यांच्याशी पंगा घेतला आणि त्यांना बदडून काढण्याचा प्रयत्न केला.
तिथं जो काही संघर्ष सुरू झाला तिथं जयसिंह पंडित यांच्या कानावर ही गोष्ट गेली. जयसिंह पंडित हे स्वतः कार्यकर्त्यांना घेऊन लक्ष्मण पवारांच्या म्हणजेच पवारांच्या घरावर चालून गेले. त्या ठिकाणी दगडफेकीची घटना घडली, पवारांची गाडी फोडण्यात आली. ही घटना बाळराजे पवार यांना माहीत झाल्यानंतर बाळराजे पवारांनी अगदी सिंगम स्टाईल म्हणा किंवा साऊथच्या पिक्चर प्रमाणे कृष्णाईवर थेट जात 2-4 नव्हे तर 8 ते 10 टू व्हीलर आणि 2-3 मोठ्या गाड्यांना धडक देत गेट पाडलं आणि त्या ठिकाणी असलेले अमृत डावकर यांना देखील चोप दिला. अमृत डावकर यांचा यामध्ये किती संबंध होता हा चर्चेचा विषय आहे. पण बाळराजे पवार यांना त्यांच्या पत्नीला जे काही शिवीगाळ केली गेली किंवा अर्वाच्य शब्द वापरले गेले ते जिव्हारी लागले आणि त्याच्यामुळं गेवराईत राडा सुरू झाला. म्हणजे 80च्या दशकामध्ये सोयरपणामुळं का होईना पवार आणि पंडित यांच्यामध्ये जे काही सौख्य निर्माण झालेलं होतं किंवा यांच्यामध्ये जे काही शांततेचं सौहार्दाचं वातावरण निर्माण झालेलं होतं ते वातावरण पृथ्वीराज पंडित यांच्या अश्लील टिप्पणीमुळं किंवा अर्वाच्य बोलीभाषेमुळं पुन्हा एकदा बिघडलं. राजकारणामध्ये एकमेकावर टीका टिप्पणी होत असते, आरेतुरे होत असते, आरेला कार्य देखील होत असतं, पण संयम ठेवावा लागतो आणि विशेष करून मोठ्या माणसांनी अनुभवी लोकांनी हे संयम ठेवणं गरजेचं असतं. पण पंडितांनी अशा पद्धतीने शो केला, मग त्याला उत्तर जे काही मिळालं ते उत्तर देखील तेवढ्याच तीव्र पद्धतीनं होतं. बाळराजे पवार हे एका खुनाच्या घटनेमध्ये जन्मठेप भोगून आलेले आहेत आणि त्यामुळं त्यांनी इतक्या दिवस जो काही संयम दाखवला होता त्या संयमाचा कडेलोट झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी अक्षरशः हातात दंडुका घेऊन दिसेल त्या पंडिताला बदडून काढण्याचा प्रयत्न केला. पंडितांच्या नाईलाज होता, पंडितांना गेवराई सोडून बीडकडं धाव घ्यावी लागली. हा सगळा जो काही प्रकार झालाय ना तो अत्यंत निंदनीय आहे, लोकशाहीला मारक आहे. म्हणजे 2 सोयऱ्यामध्ये जर का अशा पद्धतीनं लठ्ठालट्टी होणार असेल तर सर्वसामान्य माणसानं काम सांगायचं कुणाकडं, मतदान करायचं कशासाठी आणि डोक्यावर घ्यायचं कुणाला, असा देखील प्रश्न निर्माण होतो. शाहूराव पवार विरुद्ध शिवाजीराव पंडित, शिवाजीराव पंडित विरुद्ध बदामराव पंडित, अमरसिंह पंडित विरुद्ध लक्ष्मण पवार असा 3 पिढ्यांचा सुरू असलेला संघर्ष आता पृथ्वीराज पंडित विरुद्ध बाळराजे पवार यांचे चिरंजीव यांच्यापर्यंत येऊन पोहोचलाय. आणि पृथ्वीराज पंडित यांच्याबद्दल गेवराईकरांनी नेहमीच एक गोष्ट स्पष्ट सांगितलेली आहे की ते केवळ उचकून देण्याचं किंवा अंगावर जाण्याचा प्रकार करतात. या सगळ्या गोष्टींना दोन्ही पवार आणि पंडितांनी आवर घालायला पाहिजे. सिनियर मंडळींनी हा सगळा संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. अन्यथा या लाठ्या काठ्यांच्या संघर्षाचं रूपांतर रक्तरंजित राड्यात व्हायला वेळ लागणार नाही आणि पुन्हा एकदा एखाद्याचा जीव गेल्यास आश्चर्य वाटणार नाही. तुर्तास इतकंच. न्यूज अँड व्ह्यूचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.